एक फॅमिली आली होती की ज्यांचं घरच होत नव्हतं. 2016 पासून प्रयत्नात होते की स्वतःचं घर व्हावं. आर्थिक काही अडचण नव्हती पण घरच होत नव्हतं. आणि महाराजांनी एकच वाक्य सांगितलं होतं, तुमचा नवरा जेव्हा मनावर आणेल त्याच्या महिन्याभराच्या आत तुमचं घर होईल. त्यांनी मनावर आणण्याची गरज आहे, बाकी सगळं मी मार्गस्थ करतो. काय माहिती नाही, महाराजांनी काय लीला केली माहिती नाही. ते म्हणले चल आपण आता घर शोधायला लागू. आणि 1 महिन्याच्या आत इतके वर्ष, आज जवळजवळ किती वर्ष झाली, 10 वर्ष झाली, वाट बघणार त्या व्यक्तीचं अचानक घर झालं, जे इतके वर्ष भाड्याच्या घरात राहत होते. तर महाराजांनी जेव्हा उत्तर दिलं त्यांना की तुमच्या नवऱ्याचं मन बदलणं आवश्यक आहे, तर ही जबाबदारी कोणाची आहे? स्वामींचीच आहे की त्याचं मन बदलवणं. आणि महाराजांनी ती वेळ आल्यावर बरोबर त्याचं मन बदलवलं आणि त्याला मार्गस्थ केलं आणि त्याचं घर झालं. यामध्ये महाराजांचा काही स्वार्थ आहे का? काही नाही. त्यांनी फक्त त्याचं काम, त्या व्यक्तीचं, त्या कुटुंबाचं पूर्ण करण्याचं काम केलं, जे त्यांनी त्यांना शाश्वत केलं होतं की हो हे काम होणार आणि म्हणजे होणार. आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर खाली सबस्क्राईबचं बटन दिसत असेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघता तर फॉलो करा आणि पूर्ण पॉडकास्ट बघायचा असेल तर आमचा कॉस्मोस्टार मीडिया यूट्यूब चॅनलवर नक्की बघा.